महायुतीचे नेते दमानियांच्या रडारवर। शिरसाटांच्या खात्यात 2000 कोटींचा घोटाळा। दमानियांच्या आरोपांनी खळबळ। विट्स हॉटेल खरेदीपासून सुरू झालेले सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधातील वादाचे फेरे संपता संपत नाहीयेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागामध्ये तब्बल 2000 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप केलाय। काय आहेत दमानियांचे आरोप पाहूया। फेब्रुवारी 2025 मध्ये सामाजिक न्याय विभागाच्या स्वच्छता, मनुष्यबळ आणि देखभालीसाठी निविदा काढण्यात आल्या। 443 वसतिगृह, 353 प्राथमिक निवासी शाळा तर 35 आंबेडकर भवनासाठी पदभरती करण्यात आली। सर्वाधिक निविदा BVG, क्रिस्टल आणि स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीलाच देण्यात आल्या। कंत्राटातील टक्केवारीतून 2000 कोटींचा भ्रष्टाचार झाला। आरोप केल्यानंतर दमानियांनी थेट संजय शिरसाटांना मानहानीचा खटला दाखल करण्याचं खुलं आव्हान देखील दिलंय। क्रिस्टल, BVG आणि स्मार्ट सर्व्हिसेस या 3 कंपन्या काही कुठचंही महाराष्ट्रात निविदा असो कुठचीही याच 3 कंपन्या त्या क्वालिफाय होतात। BVG, क्रिस्टल ती प्रसाद लाड यांची कंपनी आहे आणि स्मार्ट सर्व्हिसेस ज्याच्यात हसन मुश्रीफांचं नाव मध्ये येत होतं ती कंपनी। शिरसाटांचे, विट्स हॉटेलचे, MIDC जमिनींचे, आत्ताच जी उघडलेली बॅग ज्याच्यात नोटांची बंडलं होती ही सगळी बंडलं कुठून येतात? या अशा कंपन्यांना अशा चुकीच्या पद्धतीने जी टेंडर्स होतात ती टेंडर्स दिली जातात म्हणून या मंत्र्यांना जे किकबॅक मिळतात हे किकबॅक्सच आहेत असा माझा थेट आरोप आरोप आहे। आणि खुशाल शिरसाटांनी जाऊन माझ्यावर डिफेमेशन केस करावी, मी तर त्याचं स्वागत करेन। फक्त संजय शिरसाटच नाहीत तर अंजली दमानियांच्या निशाण्यावर महायुतीचे नेते देखील आलेत। मात्र कोणत्या नेत्यांवर दमानियांनी कोणते आरोप केलेत ते देखील पाहूयात। धनंजय मुंडेंवर कृषी घोटाळा आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप केलाय, तर जयकुमार गोरेंवर महिलेच्या छळाचा आरोप केलाय। हॉटेल विट्स खरेदी, त्यानंतर भूखंड खरेदी, नाशिकमधील हॉटेलचं बांधकाम आणि पैशांची बॅग यामुळे अडचणीत आलेल्या संजय शिरसाट यांच्या खात्यात नवा घोटाळा झाल्याचा आरोप दमानियांनी केलाय। त्यामुळे आता दमानियांच्या आरोपातील तथ्य बाहेर आणण्यासाठी सरकार सामाजिक न्याय विभागाचा वादग्रस्त GR रद्द करून चौकशी करणार का? आणि या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई।